स्त्रीवादी साहित्य प्रवाह या प्रवाहाचा विचार आपण करत आहोत। त्यामध्ये आपण स्त्रीवादी साहित्य म्हणजे काय, स्त्रीवाद म्हणजे काय, स्त्रीवादी साहित्याची संकल्पना आणि स्वरूप, स्त्रीवादी साहित्याची निर्मिती, स्त्रीवादी साहित्याच्या प्रेरणा, ह्या गोष्टी सगळ्या बघितलेल्या आहेत। आज आपल्याला जो भाग बघायचा आहे तो म्हणजे स्त्रीवादी साहित्याची वाटचाल, हा भाग बघायचा आहे। आता स्त्रीवादी साहित्याचा किंवा स्त्रीवादी दृष्टिकोनातून साहित्याचा विचार करीत असताना कथा, कविता, कादंबरी, आत्मचरित्र, समीक्षा या वाङ्मय प्रकाराच्या संदर्भात या स्त्रीवादी साहित्याच्या वाटचालीचा विचार आपल्याला करावा लागतो। मराठीमध्ये स्त्रियांनी रचलेल्या काव्याची जी परंपरा आहे ती अतिशय जुनी आहे। त्याचा जर विचार केला तर आपण 12व्या शतकातील महदंबेपासून ही स्त्रीवादी साहित्याची कल्पना किंवा परंपरा सुरू झालेली दिसते। पण 1960 नंतर मात्र बदललेले जे सामाजिक पर्यावरण आहे याचा संबंध या 1960 नंतरच्या कालखंडामध्ये तो स्त्रीवादी साहित्याचा जो प्रवाह आहे तो कसा बदललेला आहे याची कल्पना आपणाला येते। 1960 नंतर जर बघितलं आपण तर स्त्रियांनी लिहिलेल्या ज्या कविता आहेत त्या बहुसंख्य कविता ह्या प्रेमपूजनाच्या कविता आपणाला दिसतील। त्या रवी किरण मंडळाशी नाते सांगणाऱ्या कविता दिसतील। त्याची वैशिष्ट्ये जर बघितली तर स्त्रीवादी परंपरेमध्ये ती जशी भाववादी वृत्ती तिची आहे आणि पारंपरिक प्रवृत्ती या दोन गोष्टीच्या अनुषंगाने स्त्रिया आपला विचार मांडताना दिसतात। नंतरच्या कालखंडामध्ये मी म्हटल्याप्रमाणे काही कवयित्री जर आपण बघितल्या, इंदिरा संत असतील, पद्मा गोळे, योगिनी जोगळेकर, अनुराधा पोद्दार, संजीवनी मराठे, अशा अनेक, निर्मला देशपांडे, अरुणा ढेरे, या कवयित्रींची वाटचाल अशी झालेली दिसते। नंतर 19व्या शतकाच्या नंतर किंवा 20व्या शतकाच्या सुरुवातीला किंवा मध्यावर आपण जर बघितलं तर लक्ष्मीबाई टिळक, बहिणाबाई चौधरी यांच्या कविता आपल्याला दिसतात। त्यानंतर 1975 नंतरचा जो कालखंड आहे तो कालखंड किंवा त्या कालखंडाचा जर विचार केला तर मी तुम्हाला सांगितलं की या कालखंडामध्ये मल्लिका अमरशेख, रजनी परुळेकर, अश्विनी धोंगडे, नीरजा, प्रज्ञा लोखंडे, प्रभा गणोरकर, अरुणा ढेरे, सुहासिनी इर्लेकर, अनुराधा पाटील, हिरा बनसोडे, तारा भवाळकर, प्रतिमा इंगोले, कविता महाजन अशा कितीतरी कवयित्रींचं योगदान या कालखंडामध्ये आहे असं आपल्याला दिसतं। 1945 ते 1960 या कालखंडातल्या जर कादंबऱ्यांचा विचार केला तर या कालखंडातल्या कादंबऱ्या ह्या काही अंशी रंजनवादी होताना दिसतात। स्त्री ही मध्यवर्ती भूमिका ठेवून स्त्रीवाचक तसं गृहीत धरतात, स्त्री ही मध्यवर्ती भूमिका ठेवली असं गृहीत धरून ते वाचक वाचतात। जेव्हा या लेखकांनी आपला जीवनविषयक दृष्टिकोन जो आहे तो ठरवलेला दिसतो। अलीकडच्या काळामध्ये काही लोकप्रिय कथा कादंबऱ्यामधून काही स्त्री लेखिका आधुनिक विषयावर किंवा लैंगिक विषयावर कोणत्याही प्रकारची भीडभाड न ठेवता परंपरागत मूल्यांना भिरकावून देऊन
अशा आशयाच्या कादंबऱ्या लिहिताना देखील दिसतात. मी तुम्हाला या सगळ्या कादंबऱ्यांच्या बाबतीतही सांगितलेलं आहे. विजया राज्याध्यक्ष ह्या ज्या कथा लेखिका आहेत त्यांच्या कथामधले जे अनुभव आहेत ते स्त्री शरीर केंद्रीय अनुभव आहेत असं आपल्याला दिसतं. त्यांच्या कमळ, पुरुष या कथेमध्ये या गोष्टी आपल्याला दिसतात. तर गौरी देशपांडे यांच्या कथा कादंबऱ्यांमधून स्त्रीवादी जाणीव आपल्याला दिसते. स्त्रीमुक्ती संदर्भातील चळवळीचा भाव त्यांच्या त्या कथा कादंबऱ्यांमधून दिसतो. त्याचबरोबर आपण जर पुढचा कालखंड विचार केला तर 1984, 1986, 1984 ला मारवाड, नंतर अत्तर, पूजा हे कथासंग्रह प्रकाशात आले. झुंबर 1999 ला, सेतू 1999 ला, त्रेदल ही 1994 ला, आकाश, भूमी या कादंबऱ्या लिहिणाऱ्या आशा बगे ह्या आजच्या स्त्रीची एक मानसिक स्पंदनं त्यांनी मांडलेली आपल्याला पाहायला मिळतात. किंवा बदलत गेलेलं जे कौटुंबिक जीवन आहे त्या जीवनावरचं भाष्य त्यांनी आपल्या या कथांमधून केलेलं दिसतं. त्याचबरोबर स्त्री जीवनाचा जो वेध आहे तो वेध स्वतंत्रपणे त्यांनी घेतलेला आहे. त्यामध्ये शांता गोखले यांची रीटा वेलिनकर ही कादंबरी जर आपण बघितली तर एका प्रौढ कुमारिकेच्या मनाचा अंतर्वेध आणि पुरुषांशी असलेले तिचे नातेबंध हे मांडणारा भाग या कादंबरीमधून आलेला आहे. मर्ल नावाचं 1987 साली लिहिलेली कादंबरी आहे, ही कथा आहे. टिकली एवढं तळ किंवा कथा एका बकुळीची, सलत सूर सनईचा, अशा ह्या कादंबऱ्या ज्या आहेत ना, ह्या कादंबऱ्या, ही मर्ल ही सुद्धा कादंबरी आहे, टिकली एवढं मन ही सुद्धा कादंबरी आहे, ह्या निर्मला देशपांडे यांनी लिहिलेल्या आहेत. त्यांनी बाईला गृहीत धरलं जाणं जैन समाजामधलं त्याच्यावर प्रश्न केलेले आहेत. शांता निसळ यांची बेघर ही कादंबरी, जाई निंबकर यांची साथ ही कादंबरी, किंवा शांता योगी यांची परकी, प्रतिभा रानडे यांची मानुषी, सुधा नरवणे, आशा कर्दळे, पद्मिनी बिनीवाले, मोनिका गजेंद्र गडकर, अरुणा सबाणे, उर्मिला शिरूर, मेघना फटांगरे, सुकन्या आगाशे, माधवी देसाई, अनुराधा चिन्मळगुंद अशा अनेक कथा कादंबरीकार स्त्रियांनी स्त्री जीवनाचा सखोल वेध या त्यांच्या साहित्य कृतीतून घेतलेला आहे. आता काही विशिष्ट लेखिका जर सोडल्या तर स्त्रिया ह्या स्त्रीवादी कथा आणि कादंबरी सरसकट लिहिताना दिसत नाहीत. कारण लोकप्रिय परंपरेतील साहित्य लिहिण्याची जी प्रवृत्ती ती आजही मोठ्या प्रमाणात आहे आणि ती स्त्रियांच्या साहित्य कृतीमध्ये देखील आहे. आणि म्हणून साहित्यातून स्त्रीच्या मानसिकतेचा जो शोध घेण्याचा प्रयत्न आहे, हा प्रयत्न आजकालच्या बऱ्याच लेखिका घेताना दिसतात, हे आपण पाहिलं पाहिजे. त्यानंतर स्त्रियांची जी काही आत्मचरित्र, त्या आत्मचरित्रांचा विचार या वाटचालीमध्ये आपणाला थोडक्यात करायचा आहे. ही जी आत्मचरित्र आहेत, ही आत्मचरित्र 20व्या शतकातील पहिल्या 2-3 दशकामध्ये जे स्त्रियांची आत्मचरित्र बघितलं तर ही त्यांच्या नवऱ्यांची चरित्र आहेत असं म्हटलं तर वावगं होणार नाही. पतीवर आंधळी श्रद्धा असणं, भक्ती न ठेवता डोळस प्रेम करणाऱ्या शिलवतीबाई केतकर, त्यांनी मीच हे सांगितले पाहिजे हे आत्मचरित्र लिहिलं, त्याच्यामध्ये ते दिसतं. मग पुढच्या पिढीतल्या काही आत्मचरित्रामध्ये व्यक्तिजीवनाची, संसारात होणारी जी घुसमट आहे ती घुसमट स्त्रीनं आपापल्या परीनं
त्याचा शोध घेऊन आपल्या आत्मचरित्रामध्ये मांडलेली. म्हणजे स्त्रीची व्यक्तिवादाकडे थोडीशी वाटचाल सुरू झालेली आपल्याला या कालखंडामध्ये दिसते. अजूनही चालतेची वाट ही आनंदीबाई बिजापुरे यांनी लिहिलेलं आत्मचरित्र असेल, आनंदीबाई शिर्के यांनी लिहिलेलं सांजवात हे असेल, सुधा अत्रे यांनी लिहिलेलं गोदा तरंग आत्मचरित्र असेल, किंवा दुर्दैवासी दोष हवा हे सरोजनी शारंगपाणी नावाच्या लेखिकेने लिहिलेलं असेल, स्नेहांकित स्नेहप्रभा प्रधान यांनी लिहिलेलं आत्मचरित्र असेल, किंवा पाना आडचे फूल आशा साने यांनी लिहिलेलं असेल. ही आत्मचरित्र जर आपण विचार केला या आत्मचरित्रांचा स्त्रियांच्या, तर ते खऱ्या अर्थानं स्त्रीवादी भूमिका, स्त्रियांचं म्हणणं, स्त्रियांच्या समस्या या मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आणि म्हणून ही आत्मचरित्र उल्लेखनीय आहे. काही नाटक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्त्रिया असतील किंवा रंगभूमीच्या क्षेत्रात काही अभिनेत्री असतील, यांची देखील कशी कुचंबना होते, किंवा राजकारणात स्त्रियांची कशी कुचंबना होते, या होणाऱ्या अभिनेत्री किंवा रंगभूमीवरच्या आणि राजकारणातल्या स्त्रियांच्या होणाऱ्या कुचंबनेचा प्रांजळपणे झालेला आविष्कार काही आत्मचरित्रातून, स्त्रियांच्या आत्मचरित्रातून झालेला दिसतो. त्यामध्ये लीला चिटणीस यांनी लिहिलेले आत्मचरित्र चंदेरी दुनिया याच्यामध्ये आहे. या आत्मचरित्रामध्ये वाढत्या प्रपंचाचा खर्च भागविण्यासाठी सिनेमात गेलेली एखादी मध्यमवर्गीय स्त्री ही चंदेरी दुनियातल्या मोहजालाला कशी बळी पडते याचं चित्रण त्याच्यामध्ये आलेलं आहे. याच प्रकारचं हंसा वाडकरांनी लिहिलेलं सांगते ऐका चरित्र आत्मचरित्र असेल, किंवा शांता आपटे यांचं जाऊ मी सिनेमात हे आत्मचरित्र असेल, किंवा शांता हुबळीकर यांनी 1960 साली लिहिलेलं कशाला उद्याची बात हे आत्मचरित्र असेल, जयश्री गडकरांनी लिहिलं अशी मी जयश्री हे आत्मचरित्र, किंवा दुर्गा खोटे यांच्या मी दुर्गा खोटे हे आत्मचरित्र असेल. या संबंध स्त्रियांच्या आत्मचरित्रामधून सिनेसृष्टीतील संगत, वातावरण, निष्प्रेम जीवन, मारहाण, संशय आणि बाईपणाचे धिंडवडे, एकटेपणाचं म्हातारपण यांच्या दर्शनातून या स्त्रियांनी स्वतःच्याच आयुष्याकडे आणि ते त्रयस्थ म्हणून तटस्थपणे पाहून दुसऱ्यांना, अशा क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या दुसऱ्या स्त्रियांना जणू त्यांनी धोक्याचे इशारे दिलेले आहेत असं आपणाला म्हणता येतं. आणि म्हणून लेखकांच्या पत्नींनी लिहिलेली 5-6 आत्मचरित्र जर आपण पाहिली तर त्याची सुरुवात मलिका अमर शेख यांच्या आत्मचरित्राने आपणाला पाहावी लागेल. त्यांनी मला उद्ध्वस्त व्हायचंय हे 1984 साली लिहिलं, किंवा माधवी देसाई यांनी नाच ग घुमा हे 1988 साली लिहिलं आत्मचरित्र. सुनीता देशपांडे यांचं आहे मनोहर तरी हे आत्मचरित्र लिहिलं. तर मेघा किराणी यांचे नरसाबाई हे आत्मचरित्र असेल. अशा एकूण काही आत्मचरित्रांचा स्त्रियांच्या जर आपण विचार केला किंवा त्या आत्मचरित्रांची जर वाटचाल पाहिली तर स्त्रियांच्या समाजातील बदलत्या भूमिकेशी समांतर राहिलेलं हे त्यांचं जीवन आपणाला दिसतं. या स्त्रियांना आपल्या स्वतःचं जे भान आहे हे भान त्यांनी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये त्या आत्मचरित्रातून आलेलं आपणाला दिसेल. ही म्हणजे स्त्रीवादी साहित्याची वाटचाल, एक कथा कादंबरी कविता आणि आत्मचरित्र हे महत्वाचा भाग आहे, त्याच्यातून आपण पाहिली. मी उद्याच्या तासाला तुम्हाला या वाटचालीचा जो भाग आहे पुढचा स्त्रियांच्या स्त्रीवादी साहित्याच्या समीक्षा, हा भाग मी तुम्हाला उद्याच्या तासाला सांगतो. आपण इथं थांबूयात. ठीक आहे.